अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. 2024 हे वर्ष संपत आले आहे आणि आज अखेरचा दिवस 2024 वर्षाचा म्हणजेच 31 डिसेंबर या दिवशी जर आपण वर्षाची 2024मध्ये आपल्या हातून काही चुका घडल्या असतील, आपल्या हातून काही अघटित घडले असेल, तर या वर्ष शेवटच्या दिवशी आपण त्या सर्व चुका विसरून त्या चुका आपण स्मरणात आणून त्याचं प्रायचित्त म्हणून आपण एक दिवा लावायचा आहे आणि तो सर्व गोष्टी मागच्या विसरून आपण नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे. म्हणजे 2025 हे वर्ष आपल्यासाठी सुख समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो आणि आपल्या वर्षात म्हणजे आयुष्यामध्ये कुठली संकटे, अडचणी, दुःख येऊ नये म्हणून आपण या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि आपल्या सुखी संसारासाठी, सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण की वर्षातला हा शेवटचा दिवस आहे. हा दिवस पुन्हा येणार नाही. तर पूर्ण वर्षाच्या काही चुका आहेत, वर्षातून आपल्या हातून जे काही घडलं असेल त्या सर्व गोष्टींचं आज आपल्याला त्या गोष्टी सगळ्या आपल्याला जाळून टाकायच्या आहेत आणि नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे. पुन्हा आपल्याला ते वर्ष झालेल्या चुका आठवायच्या नाही आहेत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि हा दिवा लावायला कोणीही विसरू नका, जेणेकरून वर्षामध्ये तुमच्या हातून जर काही चुका झाल्या असतील किंवा काही घडलं असेल तर त्या सर्व गोष्टी आपण इथेच सोडायच्या आहे, संपवायच्या आहेत आणि नवीन दिवसाची उद्यापासून सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर उद्या आपल्याला नवीन दिवसाची सुरुवात करताना आपल्याला गणपती बाप्पांना काय सेवा करायची आहे किंवा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्याला नवीन वर्ष सुरुवात करायची आहे. त्यासाठी तर आपला पुढचा व्हिडिओ जो येणार आहे त्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा आणि वर्षाचा पहिला दिवस गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सेवा करून, उपाय करून सुरुवात करा. बुद्धीचे देवता गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पांची सेवा केल्याने, पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. त्याचबरोबर नवचैतन्यसुद्धा आपल्या घरामध्ये नांदत असतं. त्यामुळे गणपती बाप्पांची पुढच्या व्हिडिओमधली सेवा ऐकायला, पाहायला विसरू नका. आवर्जून खूप महत्त्वाचे हे 2 दिवस आहेत. उद्याचा 1 जानेवारी आणि आजचा 31 डिसेंबर हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ न घेता आपण मेन मुद्द्यावरती येऊयात. बघा, 2024 हे वर्ष बघता बघता संपत आलं. आज अखेरचा दिवस. या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा लावायचा आहे. तर वर्षभरामध्ये बरेच भांडण कटकटी झाले असतील, कुणाशी वादविवाद झाले असतील, चुकून आपल्यातून काही घडलं असेल तर याची माफी म्हणा, क्षमा म्हणून आपण आजच्या दिवशी हा दिवा लावायचा आहे. तर आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे. लक्षात घ्या, सायंकाळच्या वेळी तुम्ही तिन्ही सांजेनंतर म्हणजे 6-6:30 नंतरनं आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर तिन्ही सांजेनंतर आपल्याला एक मातीचा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा कुठे कसा लावायचा ते तुम्हाला मी संपूर्ण डिटेल सांगत आहे. तर आपल्या आसपास बघा, कुठे ना कुठं पिंपळाचं झाड असतं. अगदीच कुठे आसपास नसेल तर बघा, मंदिरामध्ये तर असतंच. मंदिराच्या आसपास पिंपळाचं झाड असतं. तर पिंपळ वृक्षाला आपल्याला हा दिवा लावायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला मातीचा दिवा लागणार आहे. मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 वातीची 1 वात करायची. बघा, लक्षात घ्या, 2 वातीची 1 वात करायची आणि दिव्यामध्ये वात टाकायची. वातीमध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे. मग ते तेल तुमच्याकडं जे असेल ते तेल तुम्ही घालू शकता. तिळाचं घातलं तरी चालेल. पण तुमच्याकडं नसेल कुठलं, जे असेल ते बघा, आपल्याकडं जे आहे ते आपण करायचं सेवा. तर जे आहे ते तेल घालायचं. वात प्रज्वलित करताना तुम्हाला बोलायचं आहे. जेव्हा तुम्ही वात लावणार तेव्हा प्रज्वलित करताना तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली तो दिवा लावायचा आहे. दिवा लावताना तुम्हाला बोलायचं आहे की मागील वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, काही माझ्या हातून काही घडलं असेल तर ते क्षमा असावी आणि नवीन वर्षामध्ये माझ्या आयुष्यामधले काही ग्रह दोष काय असतील ते मागच्या वर्षीचं इथंच जळून जावं, सगळं क्षमा असावी आणि नवीन वर्ष माझ्या आयुष्यामध्ये सुख, शांती, आनंद घेऊन यायचं आहे. हे तुम्हाला बोलायचं आहे. किंवा या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्याकडून काही चुका झाल्या त्या चुकासुद्धा बोलू शकता. जे ते बोलायचं आणि तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो मातीचा दिवा आणि तो दिवा तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवायचा आहे आणि पिंपळाला हा दिवा किमान थोडा वेळ म्हणजे काय नाही का 1 तास, अर्धा तास तरी हा दिवा असाच जळत राहिला पाहिजे. हा दिवा तेवत राहिला पाहिजे. म्हणजे तुमच्यातल्या असं काही वाईट तुमच्याकडून काही घडलं असेल किंवा वाईट तुमच्या पाठीमाग शक्ती असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, ते तिथंच जळून जावं आणि जसा दिवा तो निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतो, त्याप्रमाणे तुमच्यातल्या काही निगेटिव्ह गोष्टी असतील, निगेटिव्ह ऊर्जा असेल ती तिथेच निघून जावी आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार व्हावी. यासाठी आपल्याला जो दिवा तेवत आहे तोपर्यंत तुम्हाला
पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालताना सुद्धा तुम्ही मनोभावे घालायच्या आहेत. आणि तुम्हाला जे काही तुमचं नवीन पाठीमागच्या वर्षाचं 2024मध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्याची क्षमा मागायची आहे, माफी मागायची आहे. त्या सर्व तुम्हाला ते ज्ञात करून तुम्हाला बोलायचं आहे. आणि नवीन वर्षाला हा दिवा लावून तिथंच तुमचा जुन्या वर्षाच्या म्हणजे मागच्या वर्षाच्या काही चुका आहेत, ज्या काही तुमच्या हातून काही घटना घडल्या असतील त्या तुम्ही तिथं माफी मागून क्षमा मागून तिथेच तुम्हाला सोडायच्या आहेत आणि नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे. तर हा उपाय कोण करू शकतं? हा उपाय तुम्ही कोणीही करू शकता, कुठलीही घरातील व्यक्ती. तुम्ही अगदी प्रत्येकाने केला तरी चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करा. आणि 2024 वर्षातील जे काही झालं त्या गोष्टी इथे सोडून नवीन वर्षाला सुरुवात करा. हा दिवा कधी लावायचा? तर जसं मी सांगितलं की सायंकाळी 6-6:30 नंतर, तिन्ही सांजेनंतर हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. पण दिवा लावताना जो दिवा मातीचा लावायचा आहे आणि मातीचा दिवा लावायचा आणि 11 प्रदक्षिणा घालेपर्यंत हा तुमचा दिवा तेवत राहिला पाहिजे. या पद्धतीने दिव्यामध्ये तेल घाला, म्हणजे दिवा जास्त वेळ तेवत राहावा. आणि पिंपळ वृक्षाला तुम्ही अगरबत्ती वगैरे पण लावू शकता. आणि हा दिवा तेवत ठेवायचा आहे. नंतर दिवा तुमचा तेवत ठेवायचा. तुमच्या 11 प्रदक्षिणा झाल्यावर त्या दिव्याचं काय करायचं, तो दिवा तुम्हाला घरी आणायचा नाही. तो दिवा तुम्हाला तिथेच सोडायचा आहे. जेणेकरून आपल्या पाठीमागचं काय असेल ते आपल्याला तिथे सोडून द्यायचं आहे. ते आपल्याला घरी माघारी घेऊन यायचं नाही. आणि त्याचप्रमाणे हा आपल्या वर्षातील 2024मधले आपल्या काही चुका असतील त्या तिथेच आपल्या सगळं समाप्त होणार आहे. आणि नवीन वर्षाला सुरुवात करताना गणपती बाप्पांची तुम्ही पूजा करायची आहे. आणि त्यांना एक वस्तू अर्पण करायची. ती कोणती आहे, ती पूजा कशी करायची, कुठल्या वेळी करायची, कधी करायची, याविषयी संपूर्ण माहिती आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका. हे दोन दिवस खूप महत्त्वाचे आहे तुमच्या आयुष्यातील, या वर्षातील. आजचा दिवस 31 डिसेंबर आणि उद्याचा 1 जानेवारी, या दिवशी तुम्हाला आवर्जून या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे नक्की आजचा आणि उद्याचा व्हिडिओ पहा आणि या सेवा म्हणा, उपाय म्हणा आपल्याला करायचे आहेत. तर सर्वांनी आवर्जून पिंपळ वृक्षाला हा दिवा लावा. दिवा लावताना तुम्हाला काय बोलायचे तेही सांगितलं आहे. आणि 11 प्रदक्षिणा पिंपळ वृक्षाला घालायच्या आहेत. आणि हा दिवा आपल्याला तिथे सोडून द्यायचा आहे, दिवा घरी आणायचा नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वर्षातल्या झालेल्या चुकांची आपल्याला माफी मागायची आहे. तर झालेली सेवा स्वामीच्या दत्ताच्या रुजू करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या याविषयी अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. त्यावरती तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केले जाईल. तर व्हिडिओसाठी एक लाईक करा. आणि नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारं ऐश्वर्य येवो, सुख, शांती, आनंद नांदो आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होत, हीच मी आज देवाच्या चरणी प्रार्थना करते. सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप